श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, ही कथा एका आईची आहे. आईवर प्रेम असेल तरच ही कथा ऐकावी. की पूर्ण जीवन आईने मुलासाठी केलेले कष्ट व दुःख सहन केलेत हे या कथेच्या माध्यमातून सांगितलं आहे. आणि शेवटी मुलगा अरुलवर अगदी कमी वयात नशिबाने घाला घातला. तिचे सौभाग्य हिरावले गेले. लग्नाला जेमतेम 4 वर्षात झालेली 15 वर्षाचे बाळ, घर भाड्याचे होते. रोजगारीचे काम म्हणून कोणत्याही प्रकारची बचत नाही. कुठूनही पैसा येण्याची आवक नाही. माहेरची परिस्थिती तशीच होती. आभाळ फाटलेले ढिगाळ कोठून लावणार. काहींना परत लग्न कर असेही सुचवले होते, पण माऊलीने आता मुलासाठीच आयुष्य जगण्याचे ठरवले. तोच म्हातारपणीचा आधार. दिवस कार्य होण्याची वाट पाहत होती. कंबर कसून ती कामाला लागली. शिक्षण नसल्याने भांडी धुण्याची कामे मिळाली, पण मुलाला खूप शिकवायचे तिने ठरवले. बाळू हळूहळू मोठा होत गेला. कधीकधी तिला एक वेळचे जेवण मिळत नसे, मग ती उगाच टोपवावर झाकण ठेवी. बाळूला वाटे आता जेवण आहे. आईने दिलेले जेवणाचे ताट टोप चाटून पुसून खायचा. आईसाठी जेवण उरले नाही हे त्याला समजतच नसे. कामे आटोपल्यावर जेवेल ती असेच त्याला वाटत असे. बाळू अभ्यासात खूप हुशार होता. परिस्थिती गरीब असल्याने त्याला कोणी मित्रही नव्हते. सगळा वेळ त्याच्या आईच्या मागे आणि अभ्यासात जाई. घरी टीव्हीही नव्हता. भाड्याचे घर असल्याने दर 11 महिन्याने ते बदलावे लागत असे. मुलाच्या सुखासाठी, शिक्षणासाठी तिने भूक, ताण, कष्ट याची पर्वा केली नाही. वेळेला स्वतः फाटके कपडे घातले, उपाशी राहिली. शेवटी आईचं बाळू खूप शिकला. त्या माऊलीच्या कष्टाला यश आले आणि एका मोठ्या परदेशी कंपनीत नोकरी मिळाली. अधिकारी पदावर रुजू झाला. तिथे बस्तान बसले की आईलाही आपण घेऊन जाऊया या विचाराने त्याने जागाही घेतली नाही. सुरुवातीला तो आईची चौकशी करत होता. तिला पैसे पाठवी, काम सोड म्हणून तो सांगत असे, पण पारुल ते सवय मोडू नये म्हणून काम काही सोडले नाही. मुलाने पाठवलेले पैसे साठवून भाड्याचे झोपडे विकत घेतले. पुढे मागे मुलगा आला तर कुठे शोधणार या विचाराने बाळू त्या परदेशी दुनियात रमला. इथल्या परदेशी श्रीमंत मुलीशी लग्न केले. खूप श्रीमंत झाला. जन्मदात्या आईची आठवण हळूहळू त्याला विसर होऊ लागली. पैसे बाकी नियमित जात होते, पण त्या माऊलीचे डोळे त्याच्या वाटेकडे लागले होते. गेले नाही तरी चालेल, पण एकदा तरी दोघांना डोळे भरून पाहावे, त्यांच्याबरोबर बसून 4 घास खावेत ही एकच इच्छा ती मनी धरून होती. बाळू एका समारंभाला गेला होता. तिथे सर्वजण आपले मन मोकळे करत होते. लहानचे मोठे कसे झालेत. बाळूच्या डोळ्यासमोर आई उभी राहिली. स्वतः उपाशी राहून आपल्याला कसे उभे केले तो एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून गेले. तितक्यात एकाचे शब्द त्याच्या कानात गुंजले की माझ्याकडे किती संपत्ती आहे त्यापेक्षा माझ्याकडे माझी आई आहे. ती खूप सुखी आहे, समाधानी आहे, म्हणून जगातील मीच श्रीमंत माणूस आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या माणसाचे शेवटचे वाक्य म्हणजेच त्याला कानात कोणीतरी कडकडीत तेल टाकल्यासारखे वाटले. आजपर्यंत तो स्वतःला खूप श्रीमंत समजत होता, पण क्षणात तो कंगाल झाला. तो धावतच घरी गेला. जास्तीचे पैसे देऊन त्याने दोघांची तिकिटे मागवली. बायको बरोबर येणार नसेल तर नाते संपले असे जाहीर करून टाकले. तीही घाबरून तयारीला लागली. त्याच्या डोळ्याचे धार थांबत नव्हती. आईचा रडवेला चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. आपण जिथून निघालो तेथेच आपली वाट पाहत आई नक्कीच असणार आपल्या वाटेकडे डोळे लावून, ह्याची त्याला खात्री होती. मुलांनी नाही समजून घेतले, चुकले तरीही त्याला माफ करण्यासाठी ताकद फक्त आईजवळच असते. अधीर मनाने शक्य होईल तेवढी धावपळ करत पैशाचा विचार न करता खर्च करतो त्याच्या घरापाशी पोचला. घराबाहेर खूप गर्दी होती. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. कानावर शब्द पडले, बिचारी पारुल. मुलाची वाट पाहत देवाघरी गेली. मुलाने पाठवलेले पैसे तसेच ठेवले. त्याच्या पैशात घेतलेले झोपडे देखील त्यालाच ठेवले. तो पटकन खाली बसला. जगातील सर्वात मोठा भिकारी मीच. माझी खरी संपत्ती माझी आई. तिला माझा न सुधारता येणाऱ्या चुकीने मी मुकलो. आणि तो ढसाढसा रडू लागला. माझे माय बाप माझी अश्रू पुसरायला येईल.
असे त्याला विश्वास होता. आई एवढे प्रेम या जगात कोणीच करत नाही. म्हणूनच म्हणतात ना, आई विना भिकारी. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. श्री स्वामी समर्थ.